आज आपला काल सरासरी भाग 1 कंप्लीट झाला होता. आज सरासरी भाग 2 मध्ये आपण सुरुवात करतो टाइप 1 पासून. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हणताय, सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 30 डिग्री आहे. मंगळवार बुधवार गुरुवारचे सरासरी तापमान 35 डिग्री आहे. जर सोमवार तापमान 28 डिग्री असेल तर गुरुवार तापमान किती. बघा या क्वेश्चनला शॉर्टकट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं बघा. इथे सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस आहेत, तसेच मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस आहेत, बरोबर. आता सर्वात पहिले यांच्या डिग्री बघा. पहिले 30 डिग्री आहे, नंतर 35 डिग्री आहे. तर सर्वात पहिले 35 मधून 30 मायनस करून द्या. किती वाजले तुमचे 5 वाजले. 30 मधून पहिले 35 मधून पहिले 30 मायनस करून द्या. किती वाजले तुमचे 5. ठीक आहे. आता म्हणता याच्यामध्ये दुसऱ्या स्टेप मध्ये काय करून की दिवस किती आहेत 1 2 3. इकडे पण 1 2 3 3 दिवस दिसून राहिले, त्याच्यामुळे 3 न गुणाकार करतो. 3 पाचे किती झाले 15. 3 पाचे 15. आता विचारताय की जर सोमवार तापमान 28 असेल, सोमवार तापमान 28 असेल तर 28 मध्ये प्लस करा आणि दोघांची जर प्लस केली तर यांचे किती आला प्लस 43 आला. पुन्हा बघा क्वेश्चनला काय म्हणताय की सोमवार मंगळवार बुधवार सरासरी तापमान किती 30 डिग्री आहे, तसेच मंगळवार बुधवार गुरुवार तापमान 35 डिग्री असेल. जर सोमवारी तापमान 28 डिग्री असेल तर गुरुवार तापमान किती. तर अशा कंडिशन मध्ये काय करतो आपण शॉर्ट ट्रिक मध्ये बघा, जे तापमान दिले पहिले जे तीन दिवसात तापमान दिल्यात त्यांना पहिलं तापमान किती 35 डिग्री आहे, दुसरं 30 आहे. 35 मधून 30 मायनस केला, वाटले किती तुमचे 5. त्यानंतर दिवस बघा सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस दिसून राहिले म्हणून 3 न इंटू केलाय. ठीक आहे. 3 न इंटू केल्यानंतर 3 पाचे 15 आणि सोमवार तापमान किती होते 28 डिग्री होते. तर 28 मध्ये आपण प्लस केले 15 बरोबर गेले 43 झाले. त्या क्वेश्चनचा आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणताय की सोमवार मंगळवार बुधवार तापमान सरासरी तापमान 35 डिग्री, तसेच मंगळवार बुधवार गुरुवारचे सरासरी तापमान 40 डिग्री असेल तर सोमवार तापमान 29 डिग्री तर गुरुवार तापमान किती. पुन्हा बघा याच्यामध्ये 40 मधून पहिले 35 मायनस करा. किती व्हायचे तुमचे 5, बरोबर आहे. त्यानंतर किती दिवस किती आहेत, 3 दिवस आहेत ना, म्हणून 3 ने इंटू 3 पाचे 15. ठीक आहे. त्यानंतर सोमवार तापमान किती आहे 29 डिग्री आहे, तर 29 ने जर प्लस केलं तर थोडं याचे किती झाले 44. हे या क्वेश्चनचे आन्सर झाला. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 कडे बघा पुन्हा. सोमवार मंगळवार बुधवारचे सरासरी तापमान 32 डिग्री आहे, मंगळवार बुधवार गुरुवार तापमान 34 डिग्री आहे. तर सोमवार तापमान 29 असेल तर गुरुवार तापमान किती. पुन्हा याच्यामध्ये 34 दोन तापमान 34 म्हणून पहिले 32 मायनस करा. किती वाजले तुमचे 2, बरोबर. त्यानंतर दिवस किती आहेत आपले 3 दिवस आहेत म्हणून 3 न आपण इंटू करू. 3 दुने 6. पहिले तापमान किती होते सोमवार तापमान किती होतं 29 मध्ये 6 जर प्लस केले तर किती झाले 35. हे या क्वेश्चनचे आन्सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. टाइप नंबर 2 मध्ये बघा काय म्हणताय की पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती. पहिल्या 5 मूळ संख्या सरासरी विचारताय क्वेश्चन मध्ये. आता बघा आपल्याला मूळ संख्या म्हटलं नाही तर मूळ संख्या पहिले 1 ते 100 पर्यंत लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. आता नाही म्हटलं नाही पहिल्या 5 मूळ संख्या म्हटलं नाही तर पहिल्या 5 म्हणून सुरुवातीच्या बघा 2 3 5 7 आणि 11 या सर्वांची काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे. बघा त्याचं 2 3 5 7 प्लस 11 आणि डिवाइड बाय किती करू कारण की त्यानं पहिल्या किती म्हटलं नाही 5 संख्या म्हटलं म्हणजे 5 ला डिवायडेशन करतो. बघा 2 आणि 3 किती झाले 5 5 5 10 10 आणि 7 17 17 आणि 11 किती 28. 28 ला जर आपण 5 ने भागलं बघा आजाबाच्या 25 वाटले किती इथून मायनस करा. 8 म्हणून 5 3 इथे आला 0. समोर संख्या नसल्यामुळे इथे येणार आहे पॉइंट आणि 0 येऊन खाली 5 7 30. त्याचा मतलब याचा आन्सर काय म्हणून आपलं सरासरीमध्ये 5.6. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हणताय दुसऱ्या क्वेश्चन मध्ये पहिल्या 6 मूळ संख्येची सरासरी विचारलं नाही. आता सांगितलं आपल्याला 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या दिल्या. बघा काय काय दिल्या 6 संख्या म्हटलं तर 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यामध्ये पुन्हा प्लस करा 2 3 5 7 11 प्लस 13 बरोबर. डिवाइड मध्ये किती आले 6 कारण की इथे किती संख्या म्हटलं नाही 6 संख्या म्हटल्या. सर्वांची प्लस करा 2 3 5 5 5 10 10 आणि 7 17 17 आणि 11 28 28 आणि 13. इथे 28 प्लस 13 करून द्या 41. 41 ला जर 6 ने डिवायडेशन केलं
41 ला 6 ने डिवाइड करा, 6 6 36, 11 मधून 6 गेली वरती 5, इथे आला एक 0. आता समोर संख्या नसल्यामुळे आपण इथं पॉईंट देऊया, याला 0 खाली घ्या. साइन 8 किती 48, बसले किती ते 2, पुन्हा 0 देऊन द्या. जर स्टेप वाढवायची असेल तर ठीक आहे, नाहीतर बघ याचा आन्सर काय बनणार आहे 6.8. काय बनणार याचा आन्सर, सरासरीचा आन्सर 6.8. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, पहिल्या 7 मूळ संख्येचे सरासरी किती म्हटलं आहे. तर 7 म्हटलं तर बघा 1 2 3 4 5 6 आणि 1 7. या सर्व संख्यांची काय करतो आपण, बेरीज करतो. सर्वांची बेरीज करा. टोटल किती येतात त्याची बेरीज केली तर 58 येत आहे. आणि 7 संख्या म्हटलं ना बघा, 7 संख्या म्हटलं ना म्हणून याला 7 ने आपण डिवायडेशन करतो. बघा 7 8 किती झाले 56, वाटली किती ते 2. समोर संख्या नसल्यामुळे इथं देणार आपण पॉईंट आणि 0 घ्या खाली. 7 2 14, वाटली किती ते 6. बघा या क्वेश्चनचा आन्सर काय बनलं पाहिजे आपलं 8.2. ठीक आहे. चला नेक्स्ट टाइप बघा. बघा टाइप नंबर 3 मध्ये काय म्हणतात, 3 संख्या दिल्या आहेत 5 7 3 5 7 या क्रमापासून. त्या संख्येचा जे 35 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता बघा इथे सरासरी म्हटलं नाही आणि संख्या दिली तर 3 संख्या असल्यामुळे आपल्याला सरासरी 35 आहे, नंतर 35 गुणिले 3 करा. 3 5 15, आजच्याला 1 3 3 9 आणि 1 10 म्हणजे 105 आन्सर आला. आता 105 आन्सर नंतर बघा रेशो दिला आहे 3 5 आणि 7. त्या रेशोला प्लस करा. 3 5 आणि 7 ला प्लस करा. 3 8 3 5 8 8 आणि 15. 105 ला 15 डिवायडेशन केलं तर 15 होतं किती होतं 105. 15 होतं 105 म्हणजे x चे मान किती आलं आपल्याकडे 7. आता विचारलं नाही यापैकी मोठी संख्या कोणती. या रेशो मध्ये बघा 3 5 7 यामध्ये मोठा कोण आहे 7 रेशो आहे आणि तुम्हाला इथे x चे मान किती आला 7. त्याला 7 गुणिले 7 करा. 7 7 49. एक आहे आपली मोठी संख्या. जर याच क्वेश्चन मध्ये म्हटलं असतं की लहान संख्या कोणती तर x चे मान आपल्याकडे किती आला 7 आला तर x चे मान लहान कोण आहे त्यावर 3 3 इंटू करा 7 3 21 म्हणजे काय आलं असतं आपलं लहान संख्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आम्हाला 3 संख्येचा रेशो दिला आहे 4 5 6 या क्रमापासून. त्यांची सरासरी दिली आहे 30. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणत आहे. ठीक आहे. आता पुन्हा बघा सरासरी 30 दिली आहे, संख्या किती 3 आहे. आपण काय करू 30 गुणिले 3 करायचं. 30 3 किती 90. त्यानंतर रेशो दिलाय 4 5 6 या सर्वांची बेरीज करा. 4 5 आणि 6 ची बेरीज जर केली तर 15 आन्सर येत आहे. 90 ला जर 15 डिवायडेशन केलं तर 15 संख्या किती होतात आपले 90 होतात. म्हणजे किती x चे मान किती भेटला 6. त्यानंतर मोठी संख्या किती इथं रेशो काय आहे 6 तर 6 ले 6 ने इंटू 6 6 36. जर हे जर तुमची मोठी संख्या आणि जर लहान संख्या म्हणलं तर x चे मान 6 आहे आपल्याकडे आणि रेशो काय लहान 4 आहे. 6 4 24 हे काय आलं असतं आपलं लहान संख्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, 4 संख्या 2 रेशो 3 रेशो 5 8 या प्रमाणात असून त्यांची सरासरी 72 आहे. त्यांची सरासरी 72 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणतात. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. पुन्हा ते 4 संख्या आल्यामुळे आपण जी सरासरी होती तिला 4 ने इंटू करा. 4 2 8 आणि 7 28. बघा त्याला गुणाकार केल्यानंतर सरासरी किती निघाली 28 निघाली. नंतर संख्या किती दिल्या 2 प्लस 3 प्लस 5 प्लस 8 या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आणि डिवाइड करायची आहे. सांगा 2 आणि 3 दिले 5 5 5 10 10 आणि 18 228 ला 18 ने डिवाइडेशन करू. 18 1 18 इथे बघा 0 1 त्यानंतर 8 आहे त्याला खाली घ्या. 18 7 किती होतात 108. 18 7 108 जर या दोघांना मायनस केलं बघा तर x चे मान किती मिळाला 16. याच्यामध्ये विचारत आहे की मोठी संख्या कोणती. तर मोठी संख्या रेशो किती आहे 8 आहे. त्याला इंटू करा. 8 7 48 8 1 8 8 आणि 4 किती झाले 12. हे 128 कोणाच्या आन्सर निघालं मोठी संख्या. जर यामध्ये लहान संख्या विचारलं असतं तर पण 16 इंटू केलं तर लहान कोण आहे याच्यामध्ये 2 आहे. त्या 2 ने इंटू केलं तर 16 ने 32 म्हणजे आपली काय झाली ती लहान संख्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 3 संख्येच्या 2 रेशो 3 रेशो 4 या प्रमाणात असून त्यांची सरासरी 45 असेल त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती म्हणताय. तर पुन्हा बघा सरासरी आपल्याला 45 दिले तर 45 3 ने इंटू करा. 3 लोक आहेत म्हणून 3 ने इंटू करू आपण.
3 5 15 अचल आहे 4 3 12 आणि 1 13 याच्या गुणाकाराने आन्सर किती 135 आला आहे. या 135 मध्ये बघा रेशो का दिला आहे 2 + 3 + 4 याची बेरीज करा 2 आणि 3 5 5 आणि 4 9 135 ला 9 ने डिव्हिडेशन करा 9 1 9 13 मग 9 गेले 4 आणि 4 ला 5 9 5 किती दिले 45. इथे बघा काय आलाय 15 x च्या मान किती आलाय 15. आता या 15 ला इंटू करून 4 ने काऊन याच्यामध्ये रेशो मध्ये बघा सर्वात मोठा कोण आहे 4 आहे. तर 15 4 60 हे काय आहे आपली मोठी संख्या. आणि जर लहान संख्या म्हणाली असतं तर याच्यामध्ये 15 इंटू पण 2 केलं असतं 15 2 30 हे आपली लहान संख्या. ठीक आहे. नेक्स्ट टाइप बघा टाइप नंबर 4 मध्ये काय म्हणताय 9 संख्यांचा जरी 20 आहे त्यापैकी पहिल्या 5 संख्यांचा जरी 25 आहे आणि शेवटच्या 5 संख्यांचा जरी 17 आहे तर पाचवी संख्या कोणती होईल. या क्वेश्चनमध्ये बघा सर्वात दिले 9 संख्या 9 संख्यांचा जरी किती दिले 20 9 2 18 दिले 180. त्यानंतर दिला आहे पहिल्या 5 संख्यांचा जरी त्याने करा 5 गुणिला 25 किती दिले 5 गुणिला 25 तर 25 5 125 आणि शेवटच्या 5 संख्यांचा जरी 17 याला 5 गुणिला 17 करा 17 मध्ये किती दिले 85. ठीक आहे. त्याच्या पुढे काय दिलं आता जिथे जिथे तुम्हाला दोन संख्या जॉईंट दिसल्या त्या दोघांचे पहिले प्लस करा 5 × 10 अक्षराला 1 हे पुढे किती 210 या 210 मधून फक्त 180 मायनस करा वाटले किती तुमचे 30 तर हेच काय तुमची पाचवी संख्या. बघा काय केलाय तर दिलाय 9 संख्यांचा जर 20 दिली होती आपण 9 × 20 केलं की त्याला 180. तसेच दुसऱ्यामध्ये काय म्हणतात पहिल्या 5 संख्यांचा जरी 25 आहे तर 5 × 25 केलं तर किती 125 आणि शेवटच्या 5 संख्यांचा 17 आहे तर 17 × 5 केलं तर 17 5 85. तर पाचवी संख्या कोणती म्हणते तर अशा कंडिशनमध्ये या दोन संख्याला जे तुम्ही गुणाकार करून केलेला आन्सर आहे त्या दोघांनी प्लस करा आणि या संख्येतून मायनस करून द्या. 210 मध्ये 180 केलं म्हणजे की 30 हे त्या क्वेश्चनचे आन्सर आहे. ठीक आहे. बघा क्वेश्चनला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता इथे 15 संख्यांसह जरी 8 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्यांसह जरी 10 आहे आणि शेवटच्या 8 संख्यांसह 9 आहे तर इथे 8वी संख्या कोणती. तर इथे 8वी संख्या कोणती म्हणत आहे. आपण काय करून डायरेक्ट आता पहिला दिलाय 15 × 8 15 8 किती झाले 120. त्यानंतर पहिल्या 8 संख्येचा दिले 10 8 × 10 केलं तर 8 10 किती झाले 80. तसेच दुसऱ्यामध्ये काय म्हणताय 8 संख्यांची सरासरी दिली आहे ते 9 9 8 किती झाले 72. आता जर हे दोन सेम असले तर दोघांची काय करायचे आपल्याला पहिले बेरीज करायची 2 आणि 15 किती झाले 152. 152 मधून ही संख्या मायनस करून द्या किती झाले 120 मायनस करा वाटली किती ते 32. हे झाली तुमची 8वी संख्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात 11 संख्यांचा जरी 20 आहे त्यापैकी पहिल्या 6 संख्यांचा 23 आहे शेवटच्या 6 संख्यांचा 15 आहे तर 6वी संख्या कोणती म्हणतात. पुन्हा त्याच पॅटर्न यूज करा. पहिला काय दिलाय 11 × 20 करा 11 दुने किती झाले 22 आणि 210 आलं. त्यानंतर 6 गुणिला आपण 23 करू 6 गुणिला 23 जर केलं जरा साइन 3 18 अक्षरला 1 साइन 2 12 12 ने गेले 13 138 झालं. नेक्स्ट बघा तर शेवटच्या 6 संख्येचे 15 दिली आहे 15 संख्या किती झाली ते 90. जर हे दोघं सेम आहे त्या दोघांचे पहिले प्लस करा 12 अक्षरला 1 228 या 228 मधून 220 मायनस करा 22 8 12 अक्षरला 1 15 संख्यांचा जरी 21 आहे त्यापैकी पहिल्या 8 संख्यांचा जरी 19 आहे आणि शेवटच्या 8 संख्यांचा जरी 25 आहे तर 8वी संख्या कोणती होईल. याने करा 15 × 21 15 × 21 तर आपण 15 × 21 केलं तर करा बरं 15 1 15 हातच्याला 1 30 आणि 1 31 315. तसेच 8 संख्यांचा जरी 19 दिली आहे 8 × 19 8 × जर 19 केलं तर याचे येत आहे 9 8 72 पाहिजे किती 7 8 1 8 8 दिले 15 152. तसेच 8 संख्यांसारखं दिले इथे 25 तर याला इंटू 200 आला आन्सर. हे दोघे जर सेम असतील तर दोघांची बेरीज करा इथे 2 5 आणि 3 352 352 मधून 315 मायनस करू आपण. ठीक आहे. 352 मधून 315 मायनस केले
तर 12 मधून 5 गेले किती वाटले 7. आजच्या एक वापस करून घ्या. 5 मधून 2 गेले 3 वाटले 3 आणि 3 मधून गेले 0 म्हणजे 37. हे काय झालं आपलं क्वेश्चनचं आन्सर झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतात, सचिनने 17 मॅच मध्ये 25 धावा काढल्या, त्यामुळे ते सरासरी 3 ने वाढली होती. तर 17 मॅच नंतर ते सरासरी किती होती. ठीक आहे. आता 17 डावाची गोष्ट करताय, 17 डावामध्ये 85 रन काढले, पण 17च्या अगोदर 16 सामने खेळले असेल तर सरासरी किती होती आपल्याला माहित नाही, म्हणून काय करतो आपण x यूज केला. ठीक आहे. 17व्या सामन्यामध्ये सरासरी किती वाढली आहे, 3 ने वाढली, म्हणजे 3 इथे गेलं. ठीक आहे. आता डायरेक्ट बघा शॉर्ट ट्रिक मध्ये काय करायचं, या दोघांची इंटू करा. किती टोटल 48 आणि पहिल्या वेळी किती 85 होते, इथून मायनस करा. 85 मधून 48 मायनस करा. जर 85 मधून 48 मायनस केले, 15 मधून 8 गेले 7, अठ्ठाला 1 आणि 8 मधून जर 5 गेले तर किती 3. त्याचा आन्सर किती बनणार 37. ही सरासरी किती बनली याची 37. पुन्हा बघा क्वेश्चन मध्ये काय केलं आहे की 17 मॅच मध्ये त्यांना 25 धावा काढल्या, 17 मॅच झाल्या, त्यांना 16 मॅच मध्ये त्यांना काही रन काढल्या, सरासरी माहिती आहे का नाहीये, म्हणून आपण ना एक संख्या हमेशा वर घ्यायची. 17 म्हटलं तर एक वर गेलं 16 आलं. 16 मध्ये त्याने सरासरी किती रन किती काढलं हे आपल्याला कन्फर्म माहित नाही, म्हणून आपण एक्स यूज केला. त्यानंतर 17व्या धावामध्ये सरासरी किती वाढली, 3 ने वाढली. म्हणजे आपण 3 ने वाढल्यानंतर याला क्रॉसिंग मध्ये इंटू करा. 3 48 आणि त्याचे रन किती होते 85. 85 48 मायनस करा, वाटले की 37. हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर झाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणा, सचिनने 18 मॅच मध्ये 90 धावा काढल्या, त्यामुळे सरासरी 2 ने वाढली. तर 18 मॅच मध्ये सरासरी किती म्हणताय. इथे 18 मॅच ची गोष्ट करताय. 18 मॅच मध्ये सरासरी किती वाढली, 2 ने वाढली. ठीक आहे. 18च्या पहिले 17 सामने त्याने खेळलं असेल, बरोबर आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काय माहिती नाही, म्हणून आपण त्याला एक्स मानला. ठीक आहे. आता त्याला क्रॉसिंग यूज करा. 17 दुने 34 आणि धावा कितीचा पहिले 90. 90 मधून पहिले 34 मायनस करा. 90 मधून जर 34 मायनस केली तर किती झाले 6, 8 1 किती किती 4 9 मधून 4 गेले 5 किती झाले 56. हे काय झालं आपलं सरासरीचा आन्सर झाला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन करा. सचिनने 15 मॅच मध्ये 92 धावा काढल्या, त्यामुळे सरासरी 3 ने वाढली. तर 15 मॅच नंतर सरासरी किती. आता बघा 15 मॅच मध्ये सरासरी किती वाढली आहे, 3 ने वाढली आहे. त्याच्या अगोदर ते 14 सामने खेळलेले असेल तर इथे आपण एक्स मानू शकतो. आपल्याला हे माहिती नाही, क्रॉसिंग करायला 14 तरी किती झाले 42. 92 मधून तिथं मायनस करा. पहिले धावा किती 92 मधून 42 मायनस करा. टोटल बघा 92 मधून जर 42 मायनस केलं 0 आणि 5 किती झाली, इथे आन्सर 50. ही काय झाली आपली सरासरी झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय, सचिनने 9 मॅच मध्ये 62 धावा काढल्या, त्यामध्ये सरासरी 2 ने कमी झाली. आता या क्वेश्चन मध्ये बघा ही महत्त्वाची लाईन आहे की सरासरी आपण किती कमी आहे, 2 ने कमी झाली म्हणताय. याच्या आधी आपण जे क्वेश्चन बघितले त्याच्यावर सरासरी वाढली होती, आता का म्हणते कमी झाली आहे. कारण टोटल 9 सामने केलेले, 9 म्हणताय सरासरी 2 ने कमी झालं, 2 लिहिलं. त्याच्या पहिले 8 सामने केले असेल तिथे x च्या मान दिला आपण, त्याला प्लस गुणाकार करा. 8 2 किती झाले 16. आता याच्या पहिले सरासरी वाढली म्हणत होता, आता काय मला सरासरी कमी झाली आहे. जर सरासरी कमी दिसेल तर याच्यामध्ये प्लस करून द्या. या दोघांची जर बेरीज किती दिली 78. जर क्वेश्चन मध्ये कमी म्हणेल तर इथे प्लस चिन्ह यूज करा, वाढली म्हणेल तर मायनस चिन्ह आलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, सचिनने 10 मॅच मध्ये 82 धावा काढल्या, त्यामध्ये सरासरी 2 ने कमी झाली. तर 10व्या मॅच मध्ये सरासरी किती म्हणते. थोडं बघा पुन्हा 10 मॅचात किती कमी आहे 2 ने. याच्या पहिले 9 महिन्यात खेळले असेल, 9 मध्ये तर माहिती नाही म्हणून आपण x च्या मान दिला. क्रॉसिंग करा. 9 2 18. आता इथे बघा सरासरी कमी झाली म्हणून आपण इथे प्लस करतो. त्याच्यामध्ये 82 प्लस करा. थोडं किती झाले 100. ठीक आहे. इथे क्वेश्चन मध्ये फक्त एकच बघायला एक चीज आहे की इथे कमी झाली आहे म्हणून इथे प्लस चिन्ह आलेलं आहे. ठीक आहे. आणि जर वाढते म्हणलं असतं आपण ना मायनस केलं असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट स्टेप बघा. नंबर 6 मध्ये काय म्हणताय की एक गाडी औरंगाबाद ते पुणे जाताना, या क्वेश्चन मध्ये फक्त बघा जात आहे आणि 30 किलोमीटर वेगाने जाते. बघा क्वेश्चन मध्ये जाते व परत येताना 60 किलोमीटर वेगाने येते. संपूर्ण प्रवाहात सरासरी वेग किती म्हणताय, सरासरी वेग किती. या क्वेश्चन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे जर जाते प्लस येते. जर क्वेश्चन
मध्ये जाते आणि येते म्हणल्यानंतर काय करू आपण प्लस करू. दुसरं जर क्वेश्चन मध्ये जाते आणि दुसरी ट्रेन पण अगर जाते जाते म्हणत असेल वाक्यामध्ये तर तिथे चिन्ह कोणते येणार आहे मायनस येणार आहे. ठीक आहे का समजलं. जर क्वेश्चन मध्ये बघा जर ट्रेन जाते म्हणून प्लस येते जाते आणि येते या क्वेश्चन बघा जात आहे आणि येत आहे तर चिन्ह कोणतं यूज करू आपण प्लस. पण जर त्या क्वेश्चन मध्ये दोन्ही ट्रेन जात असतील तर काय चिन्ह करू मायनस यूज करू. आता बघा क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह कसं होते. पहिली दोन ट्रेन आहेत आपल्याकडे किती ट्रेन आहेत दोन ट्रेन कारण की पहिली ट्रेन येते औरंगाबाद ते पुणे आणि दुसरी ट्रेन येत आहे पुणे ते पुणे पासून औरंगाबादला परत येणार आहे. ठीक आहे दोन ट्रेन आपण दोन लिहिलं. पहिली स्पीड किती आपल्याकडे 30 किलोमीटर आणि दुसरी स्पीड किती आहे 60 किलोमीटर लिहिलं. त्यानंतर आता सांगितलं जाते आणि येते म्हणलं नाही बघा जाते आणि येते म्हणलं नाही म्हणून आपण दोघांची प्लस करू 30 प्लस 60 30 प्लस 60 इथे बघा 2 गुणिला 30 गुणिला 60 आता दोघांच्या आपण प्लस करू 30 आणि 90 झाले. जर काटलं बघा 0 0 कॅन्सल 3 1 3 3 3 9 त्यानंतर 3 1 3 3 दुने 6 इथे वाटले किती बघा 0 याला काटून वर करून द्या 20 दुने 40 40 किलोमीटर हवर काय झालं आपलं सरासरी झालं. या क्वेश्चन मध्ये फक्त एकच चीज महत्त्वाची आहे फक्त जाते येते म्हणता खाली काय येणार आहे प्लस आणि जाते जाते म्हणून इथेच घेणार आहे मायनस. बाकी दोन ट्रेन पण दोन लिहिलं आपण ना पहिली स्पीड 30 आहे दुसरी स्पीड 60 आहे. त्यानंतर बघा इथे 2 × 30 × 60 30 आणि 6 गेले 90 झाले म्हणून आपण 90 खाली लिहिलं 0 0 कॅन्सल केला 3 1 3 3 3 9 पुन्हा 3 निघाला 3 दुने 6 आणि 0 लिहून द्या 20 दुने 40 सरासरी निघाली आपली. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणताय पुन्हा औरंगाबाद ते पुणे जाताना 60 किलोमीटर वेगाने जाते आणि परत येताना 72 किलोमीटर वेगाने येते तर संपूर्ण प्रवास सरासरी किती होत आहे. पुन्हा बघा दोन ट्रेन आपल्याकडे पहिली स्पीड दिली आहे 60 दुसरी दिली आहे 72 दुसरी स्पीड दिली आहे आपल्याकडे 90 तर दुसरी स्पीड दिली आहे 90. त्यानंतर जाते येते म्हणून तुम्हाला प्लस किलो 60 प्लस 90 इकडे बघा दोन ट्रेन आपण दोन लिहिलं 60 गुणिला 90 डिवाइड बाय 150 कारण की या दोघांची बेरीज किती 150 आहे. आता बघा 0 0 कॅन्सल आता टेबल मध्ये बघा 15 सारखे किती होतं 90 15 सारखे 90 आता करा 2 × 6 साइन दुने 12 आणि 12 सकम 72 किलोमीटर हवर काय निघालं आपलं सरासरी निघाली या क्वेश्चनचे आन्सर. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुन्हा क्वेश्चन काय म्हणताय पहिली स्पीड आहे 30 किलोमीटर दुसरी स्पीड आहे 20 किलोमीटर. पुन्हा जाते येतेची गोष्ट करताय म्हणून आपण दोन ट्रेन आपण दोन लिहिलं. पहिली ट्रेनची स्पीड किती 30 आणि दुसरी किती 20. जाते येते म्हणून आपण प्लस करतो 30 प्लस 20 बरोबर 2 गुणिला 30 गुणिला 20 अपॉन मध्ये किती आलं 50. तर बघा 1 0 1 0 कॅन्सल 5 1 5 5 सकम 30 आता इंटू करा 2 × 6 साइन दुने 12 आणि 12 दुने 24 किलोमीटर हवर काय निघालं आपलं सरासरी निघली आहे क्वेश्चनचे आन्सर. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय एक गाडी औरंगाबाद ते पुणे जाताना 10 किलोमीटर तासाने वेगाने जाते व दुसरी गाडी त्याच दिशेने 20 किलोमीटर वेगाने येते. आता बघा या क्वेश्चन मध्ये दोन्ही साइडनी जाते जाते शब्द आला. कोणता शब्द आलाय जाते जाते शब्द आला. आता सांगितलं जेव्हा जाते जाते म्हणतात काय चिन्ह येणार आहे मायनस येणार आहे. दोन ट्रेन आपण दोन लिहिलं पहिल्या ट्रेनची स्पीड 10 आहे दुसऱ्या ट्रेनची स्पीड 20 आहे बरोबर. त्यानंतर 20 - 10 करा कारण की पहिले सांगितलंय जाते जाते येणार तर काय होणार आहे मायनस येणार आहे. इंटू करा 2 गुणिला 10 गुणिला 20 20 म्हणून 10 केले जाते किती 10 10 आपले कॅन्सल झाले टोटल किती आले तर 20 दुने 40 किलोमीटर हवर आपलं काय निघालं सरासरी निघालं. बघा टाइप नंबर 7 मध्ये काय म्हणताय ए बी सी या तिघांचे सरासरी वजन किती आहे 50 kg आहे. त्यातील ए व बी चे सरासरी वय 38 kg आहे व बी सी चे सरासरी वजन 51 आहे तर बी चे वय किती. आता इथे बघा स्टार्टिंग 3 लोकांचे नाव दिलं ए बी सी 3 लोक आहेत म्हणून आपण पहिले 3 न गुणाकार करू किती इथे 150 आलं आन्सर 3 × 50 किलो किती आलं 150 आन्सर आलं. त्यानंतर ए व बी चे बघा सरासरी वय जेव्हा सरासरीचा गुणाकार करावा लागेल ए आणि बी दोन लोक आहेत आणि ते सरासरी किती दिले 48 दिले आणि दोघांना इंटू करा किती आलं 96. तसंच लास्ट बघा बी आणि सी चे सरासरी वय 51 आहे
पुन्हा दोन लोक बी आणि सी 51 आहे, त्याला इंटू करा 102 आला. तर मग सांगितलं आपण हा टाइप शिकलेला आहे. त्या दोघांमध्ये बघा समानता काय दिली आहे, 2 दिली आहे. त्या दोघांची पहिले प्लस करा. इथे जर याची प्लस केली तर आपण किती आलं 198 आन्सर आलं. 158 मधून 150 मायनस करा, किती होते तुमची इथं 48. जे कोणाचे वय निघलं बी चे वय, बी चे वय किती निघलं 48. काही नाही क्वेश्चन मध्ये बघा ए बी सी 3 लोक होते म्हणून आपण 3 ने इंटू केलं. 3 इंटू 50 ला किती आलं 150 आलं. तसंच ए व बी मधलं 2 लोक आहेत तर त्याच्यात 48 इंटू केलं 96 आलं. तसंच 2 इंटू 51 केलं कारण की बी आणि सी चे वय सरासरी वय किती 51 आहे म्हणून इंटू करतात 102 आलं. या दोन संख्यांची आपण काय केली बेरीज, बेरीज केल्यानंतर 198 आलं. 198 ला 150 मधून मायनस करा, या टोटल मधून मायनस करा, वाटली किती 48. हे कोणाचे आन्सर निघालं बी चं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा दुसऱ्या क्वेश्चनला बघा काय म्हणतो. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ए बी सी या तिघांची सरासरी दिली 45. तर 3 लोक आहेत मग आपण 3 ने इंटू करू. तर करा 5 3 15 आजच्याला 1 4 3 12 12 ने केलं 13 म्हणजे 135 आन्सर आलं. तसेच ए व बी ची सरासरी 40 आहे म्हणते. 2 लोक आहेत 40 ला 1 देऊन 40 दुने 80. तसंच बी सी ची सरासरी वजन 43 आहे. 43 ला जर इंटू केलं तर किती आलं 86 आलं. या दोघांची जर बेरीज केली तर किती येत आहे 166. 166 मधून 135 मायनस करा. 6 मधून 5 गेले वाजले 1, त्याला 6 मधून 3 वाजले, टोटल किती आलं 31. 31 काय निघलं बी चं वय वजन. 31 काय बी चं वजन. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. टाइप नंबर 8 मध्ये काय म्हणतात 3 भावांचे सरासरी वजन सरासरी 18 वर्ष आहे. त्यापैकी एका भावाचे वय 20 वर्ष, दुसऱ्या भावाचे 15 वर्ष, तर तिसऱ्या भावाचे वय किती. अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये बघा स्टार्टिंग 3 भावाची सरासरी दिली आहे. तर 3 भाऊ आहेत म्हणून 18 × 3 केलं, 18 ते किती लागले 54. ठीक आहे. त्यानंतर एका भावाचे वय दिला 20 वर्ष आणि दुसऱ्या दिले 15. तर आता इथे 20 + 15 टोटल किती दिले 35. ठीक आहे. 35 जे आले टोटल त्या 54 मधून 35 मायनस करून द्या. 14 तून 9 5 गेले किती होते 9, एक वापस करून द्या. चला 1 9, तर इथे किती आले 19. तर हे झालं तिसऱ्या भावाचे वय. बघा क्वेश्चन मध्ये पुन्हा काय केलं आहे की 3 भावा सरासरी वय दिले 18. बरोबर आहे. 3 लोक आहेत म्हणून आपण 3 ने इंटू केलं 18 3 54. त्यानंतर 2 भावाचे वय दिले पहिले 20 आणि 15. दोघा भावाचे वय दिले 20 आणि 15. 20 आणि 15 गेले 35. या 54 मधून 35 मायनस करा किती वाटले 19. एक वय किती तिसऱ्या भावाचे वय निघालं. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघा. दुसरा क्वेश्चन बघा 3 भावाचे वय सर 20 वर्ष दिले. 3 लोक आहेत म्हणून 3 ने गुणाकार करा. 20 3 60. पहिल्या भावाचे वय किती दिला 10 वर्ष, दुसरा दिला 12. 10 + 12 टोटल किती लागते टोटल इथं 22. बरोबर आहे. 22 मायनस करा इथून किती वाटले 8 आजच्याला 1 3 आणि 38. तर हे काय निघलं तिसऱ्या भावाचं वय. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा 3 भावाच्या वयासाठी दिले 15 वर्ष. त्यापैकी एका भावाचे वय 15 वर्ष, दुसऱ्याचे वय 20 वर्ष 20 वर्ष दिलाय. तिसऱ्या भावाचे वय किती 3 लोक आहेत म्हणून याला 15 इंटू करा. 15 3 झाले 45 झाले. पहिल्याचे वय किती आहे 15 आणि दुसऱ्याचे वय किती आहे 20. 15 आणि 20 किती टोटल 35. या 35 मधून याला मायनस करा तर वाटते की 10. हे 10 कोणाचे वय निघलं तिसऱ्या भावाचे वय. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय गणित इंग्रजी यांची सरासरी 81 आहे. इंग्रजी आणि विज्ञान सरासरी 78. विज्ञान आणि गणित सरासरी दिली आहे 93. तर फक्त गणिताची सरासरी किती म्हणते बघा. या क्वेश्चनला कशा पद्धतीने सॉल्व्ह करू. इथे 2 सब्जेक्ट दिले आहेत. इथे दिला आहे मॅथ्स आणि दिला आहे इंग्लिश. बरोबर आहे. मॅथ्स आणि इंग्लिशची सरासरी 81 दिली आहे. तर याला 81 ला 2 सब्जेक्ट आपण 2 ने गुणाकार करू. तर 81 एक दिले आहे 8 2 6 आणि 16 162 झाले. त्यानंतर इंग्रजी आणि विज्ञान म्हणजे इंग्लिश प्लस सायन्स दिलाय 78. 2 सब्जेक्ट आपण 2 ने गुणाकार करा. 8 2 16 आजच्याला 1 14 ने 1 गेले 15 156 आला. तसंच लास्ट बघा विज्ञान आणि गणित मतलब सायन्स प्लस मॅथ्स किती दिला इथे 93. 2 सब्जेक्ट आपण 2 ने गुणाकार केलं 3 2 6 9 2 18. बरोबर. आता बघा क्वेश्चन मध्ये लास्ट लाईन काय म्हणताय फक्त गणित विषयामध्ये. कोणत्या विषयामध्ये फक्त गणित किती गुण आले. आता इथे बघा मॅथ्स ची गोष्ट करताय
आता मॅथ्स बघा इथे दिसून राहिलं एका जागेवर आणि इथे दिसून राहिलं मॅथ्स, बरोबर आहे. दोन जागेवर मॅथ्स दिसत आहे. जर आपल्याला जो पण सब्जेक्ट विचारेल, मॅथ्स विचारलं किंवा सायन्स विचारलं किंवा इंग्लिश विचारलं, जिथे इंग्लिश नसेल ते बघा. आता बघा मॅथ्स पहिल्या याच्यामध्ये आणि शेवटच्या याच्यामध्ये आहे. तर 162 आणि 82 ला प्लस करा. 162 आणि 82 ला 86 ला प्लस करा. 8 त्यानंतर 6 आणि 8 14, आजच्याला 1 348. ठीक आहे. त्यानंतर जिथे मॅथ्स नव्हता त्या संख्येला मायनस करा. मॅथ्स इथे नाही आहे तर या संख्येला मायनस करा की 56. 8 म्हणून 6 गेले 2 वाचले, 14 म्हणून गेले 9 वाचले आणि एक वापस आला 192 आलं. 192 जे आलं आन्सर, 192 ला आपण दोन्ही भाग द्यायला. 2 18, 9 मधून आडील 1 वाचला, बे सक 12. तर हे जे आला 96 हे झालं तुमचे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणताय. ज्वारी व गहूची सरासरी 75 kg आहे. इथे गहू प्लस ज्वारी म्हणलं नाही. किती याची सरासरी 75 आहे. दोन लोक आहेत पण दोन ने इंटू केलं किती आला आपल्याला 150 आला. त्यानंतर दुसरं बघा ज्वारी प्लस तांदूळ म्हणत आहे. ज्वारी प्लस तांदूळ दोन लोक आहेत, त्यांनी सरासरी दिली 90. 90 ने 2 दिले 180. तसंच तांदूळ आणि गहू, तांदूळ प्लस गहू यांची सरासरी दिली 125. दोन आहेत पण दोन ने गुणाकार केला तर आन्सर 250. आता बघा क्वेश्चन मध्ये इथे काय विचारत आहे की फक्त ज्वारीचे म्हणत आहे. या क्वेश्चन मध्ये काय म्हणतात, फक्त ज्वारी बद्दल विचारत आहे. आता ज्वारी बघा कुठे कुठे आहे. एक याच्यामध्ये ज्वारी दिसत आहे तुम्हाला आणि दुसरं ज्वारी याच्यामध्ये दिसत आहे, बरोबर आहे. आता ज्वारी जिथे नसेल या दोघांची पहिले प्लस करून द्या. 150 आणि किती टोटल 330. 330 म्हणून 250 ही जी दिली आहे टोटल 250 मायनस करा. 0 13 म्हणून 5 गेले 8 वाचले, एक वापस केला 80. हे जे 80 आलं हे आपलं काय निघलं ज्वारी. ठीक आहे.